चांडोली येथील शालिमार पॅलेस येथे रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज तालुकास्तरीय महाराजेस्वर समाधान शिबिर होणार। खेड महसूल विभागाकडून शिबिराची तयारी पूर्ण। सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांनी महसूल संदर्भातील सर्व विभागांच्या अडचणींचे निराकरण होणार असून विविध शासकीय योजनांचा पात्र नागरिकांना लाभ घेता येईल। प्रांताधिकारी अनिल दौंडे आणि तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी केलं आवाहन। या महाराजस्व शिबिरात स्वामित्व कार्ड, बळीराजा शेतपाणंद रस्ते, जिवंत सातबारा मोहीम, एसटी महामंडळाचे एनसीएमसी कार्ड नोंदणी आणि वाटप, याशिवाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबाबतच्या शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचे निराकरण करून मार्गदर्शन केले जाणार। याशिवाय खेड तहसील कार्यालय, तालुका आरोग्य विभागांतर्गत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर घेण्यात येणार। खेड तालुक्यातील अधिकाधिक नागरिकांनी तालुकास्तरीय महाराजस्व अभियानात सहभागी होऊन लाभ घेण्याची महसूल विभागाने दिली हाक। पुणे नाशिक बाह्यवळण महामार्गावरील होलेवाडी चांडोली गावच्या हद्दीवरील पुलावरून भीमा नदीत कचरा फेकणारा कॅमेरा कैद। भीमा नदी प्रदूषणाचा धक्कादायक प्रकार। पुलावरून थेट नदीपात्रात कचऱ्याची विल्हेवाट। एका व्हिडिओने उघड केली भीमा नदीच्या प्रदूषणाची विदारक वस्तुस्थिती। नदी वाचवायची की कचरा कुंडी बनवायची? संतापजनक प्रकारामुळे पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केला संताप। प्रशासनाच्या नजरेआड सुरू असलेला प्रकार अखेर जागरूक नागरिकाने कॅमेरा टिपला। भीमा नदीत कचरा टाकत असल्याची चूक निदर्शनास आल्यानंतर वाहन चालकाने लागलीच केला पोबारा। नदी संवर्धनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह। चाकणमधील उद्योगांसाठी नवीन इन्कम टॅक्स कायद्याचे मार्गदर्शन। फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज आणि इन्कम टॅक्स विभागाचा जनजागृतीपर उपक्रम। कुरुळी येथील सॅनी कंपनीच्या हॉलमध्ये झालेल्या कार्यशाळेत नवीन इन्कम टॅक्स कायद्यावरील उद्योगांचा संभ्रम दूर। पगार, टीडीएस आणि कर अनुपालनावर इन्कम टॅक्स विभागाचे उद्योजकांनी थेट मार्गदर्शन। चाकण तळेगाव औद्योगिक पट्ट्यातील 75हून अधिक उद्योजक एकाच व्यासपीठावर। नवीन कर कायद्यावर सविस्तर मंथन। यावेळी इन्कम टॅक्स विभागाचे अतिरिक्त आयुक्त उदयराज सिंग, उपायुक्त जसकंवल पाल सिंग, नारायण पटेल, आयकर अधिकारी अनिता रेजी, रितेश कुमार यांच्यासह एफसीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप बटवाल, संचालक विनोद जैन, सुनील मोरे, मनीष पटाडिया आदींची उपस्थिती। श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आणि आळंदी शहर पत्रकार संघ यांच्या वतीने संस्कार मूल्यांचा जागर। ओळख श्री ज्ञानेश्वरीची एक परिवार या उपक्रमांतर्गत 5व्या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ। ओळख श्री ज्ञानेश्वरीची एक संस्कारक्षम उपक्रम आळंदी येथे श्री ज्ञानेश्वर विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज येथे भक्तिमय वातावरणात संपन्न। ॲडव्होकेट अशोक पालांडे, ॲडव्होकेट संग्राम कोंडे देशमुख यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी निमित्ताने प्रतिमा पूजन। यावेळी मृदा आणि जलसंधारण विभागाचे अधिकारी संग्राम गव्हाणे, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, शिवभूमी प्रतिष्ठानचे प्राचार्य सूर्यकांत कदम आदींची उपस्थिती। जगातले आणि मराठीतले उत्कृष्ट साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे असून डॉक्टर भवारी यांच्या वाचाल तर फुलाल या पुस्तकाने याच गोष्टी नेमकेपणाने मांडल्या असून ते वाचन संस्कृतीच्या विकासासाठी दिशादर्शक ठरेल। फ्रेंच साहित्य आणि तत्वज्ञानाचे अभ्यासक डॉक्टर शरद बाविस्कर यांचे प्रतिपादन। राजगुरुनगर येथील पुस्तक मैत्री येथे डॉक्टर हनुमंत भवारी लिखित वाचाल तर फुलाल या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा अभ्यासक डॉक्टर शरद बाविस्कर यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न। यावेळी खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, प्राचार्य डॉक्टर संजय घोडेकर, डॉक्टर चंद्रकांत केदारी, डॉक्टर अमोल वाघमारे, डॉक्टर नीलम गायकवाड, डॉक्टर जमदाडे, लेखिका मीनाक्षी पाटोळे, बातमीदार राजेंद्र सांडभोर यांच्यासह डॉक्टर पांडुरंग कंद, डॉक्टर कुंतल जाधव यांची उपस्थिती। पुस्तक मैत्री प्रकाशनाच्या मयुरी भवारी यांनी कार्यक्रमाचे केले संयोजन। खेड तालुका
शिक्षण प्रसारक मंडळाच्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी अण्णाभाऊंच्या साहित्यिक योगदानाचे स्मरण करताना लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा. लेखन प्रेरणा दिन या निमित्ताने एकदा काय झालं या विषयावर कथालेखन स्पर्धा, माझे सामाजिक योगदान या विषयावर निबंध स्पर्धा, अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे अभिवाचन आदी उपक्रम. स्पर्धेत कला आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग. या स्पर्धेमधील गुणवंत विद्यार्थिनी सुप्रिया ठोकळ, दीक्षा जाधव, विद्या गावडे, ज्ञानेश्वरी मेदगे, प्रतीक्षा कुडेकर, अक्षदा अरगडे यांचे प्रमाणपत्र आणि पुस्तक देऊन अॅडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, प्राचार्य शिरीष पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आला गौरव. कार्यक्रमाचे उपप्राचार्य आणि मराठी विभाग प्रमुख डॉक्टर संजय शिंदे यांनी कार्यक्रमाचे केले संयोजन. आळंदी येथील जाणीव संघटना प्रणीत महिला मंडळ पथारी व्यावसायिक यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी करण्यात आलं अभिवादन. यावेळी आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन. यावेळी फाउंडेशन सचिव रामदास दाभाडे, बाबूजी राजपाल, दत्तात्रय शिंदे, नितीन अहिर, हमीद शेख, संगीता मुंगेकर, वृंदावन खेडकर, नवनाथ तिडके, स्वराज नहाटे आदींची उपस्थिती. आता पाहुयात मागील 24 तासांमध्ये पडलेल्या पावसाची मंडलनिहाय नोंद.